हॅलो एस्पिरंट्स, स्वागत आहे या टीचिंग प्लॅटफॉर्मवरती. आणि आज आपण पाहणार आहोत 11वी बायोलॉजीचा चॅप्टर नंबर 19 जो आहे केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन. हा लेसन आपण NCERT बुकमधून पाहणार आहोत, कारण आपल्याला माहिती आहे NCERT बुकमधूनच सगळ्या एक्झामचा अभ्यास केला जातो. NCERT हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर चला पाहूया. तर इथे आपण पाहूया केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन मध्ये आपल्या बॉडीचं जे कोऑर्डिनेशन होतं ते कोऑर्डिनेशन करण्यासाठी दोन सिस्टीमला इथे समोर यावं लागतं. त्यामध्ये आहे एक एंडोक्राइन सिस्टीम आणि त्यानंतर एक आहे न्यूरल सिस्टीम. न्यूरल सिस्टीम आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की न्यूरल सिस्टीम ही अतिशय फास्ट पद्धतीने आपलं काम करते, पण ती कोऑर्डिनेशन करताना ती अतिशय शॉर्ट काही वेळासाठीच ती काम करते. तिचं जे लिव्हिंग पिरियड आहे ती शॉर्ट लिव्ड आहे. आणि काही वेळा असं होतं की नर्व्स फायबर्स आहेत जे न्यूरल सिस्टीम मध्ये नर्व्स असतात आणि ते नर्व्स प्रत्येक सेल्स मध्ये हे डीपली जात नाहीत. आणि डीपली न गेल्यामुळे काय होते की त्या सेल पर्यंत ते कनेक्ट होत नाही आणि ते जे फंक्शन आहे ते रेग्युलेट होत नाही. याकरिता इथे एंडोक्राइन सिस्टीम अतिशय महत्वाची ठरलेली आहे. कारण एंडोक्राइन सिस्टीम मध्ये जे हार्मोन्स रिलीज होतं ते प्रत्येक सेलच्या प्रत्येक पॉइंटला जातं आणि त्याचमुळे आपली जी बॉडी आहे ती कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन मध्ये आहे. सगळ्या प्रोसेसेस ह्या व्यवस्थित चालत आहे. आता हे एंडोक्राइन ग्लँड काय, हार्मोन्स काय, तर एंडोक्राइन ग्लँडला डक्टलेस ग्लँड असे म्हणतात. तर काय म्हणतात? डक्टलेस ग्लँड. इथे आपण रिवाइज करत आहोत. नीटच्या दृष्टिकोनातून एक शॉर्ट रिव्हिजन घेणार आहोत जे अतिशय महत्वाचं आहे की कुठून MCQs बनू शकतात आणि कोणता पॉइंट हा अतिशय महत्वाचा आहे तोच पॉइंट आपण इथे डिस्कस करणार. ओके, तर इथे हा MCQ बनू शकतो की एंडोक्राइन ग्लँडला काय म्हणतात तर डक्टलेस ग्लँड म्हणतात. ओके, तर हे एंडोक्राइन ग्लँड एक सिक्रिशन सिक्रिट करते, त्या सिक्रिशनला म्हणतात हार्मोन्स. म्हणजे एंडोक्राइन ग्लँडच्या सिक्रिशनला काय म्हणतात तर हार्मोन्स म्हणतात. आता हे हार्मोन्स काय आहेत तर हे हार्मोन्स आहेत नॉन न्यूट्रिएंट केमिकल. नॉन न्यूट्रिएंट म्हणजे काय? आपण पहा, प्रोटीन घेतो, कार्बोहायड्रेट घेतो, फॅट्स घेतो. कशासाठी? आपल्या शरीराला ते न्यूट्रिएंट हवे असतात, गरजेचे असतात. पण जे हार्मोन्स आहे आपल्या शरीरामध्ये रिलीज होतं ते नॉन न्यूट्रिएंट आहे. म्हणजे शरीराला त्याच्या ग्रोथसाठी, वाढीसाठी हा काहीही गरजेचा नाही. मग हा हार्मोन्स रिलीज तरी कशासाठी होतो तर हा हार्मोन्स एक मेसेंजरचं काम करतो. हा इंटरसेल्युलर मेसेंजर आहे. जसा आपल्या इकडे डाकिया असतो, एका ठिकाणची इन्फॉर्मेशन दुसऱ्यांना देतो, तसंच आपल्या बॉडीमध्ये एक मेसेंजर म्हणून काम करतो. कोण? हार्मोन्स करतो. आणि हा अतिशय कमी प्रमाणात रिलीज होतो. जेव्हा मेसेज पाठवायचा आहे तेव्हाच तो रिलीज होतो. तर एवढं तुम्ही हार्मोन्स बद्दल लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊया. ह्युमन एंडोक्राइन सिस्टीम मध्ये आता अनेक एंडोक्राइन सिस्टीम आहेत. त्यामध्ये हायपोथॅलॅमस येतं, पिनियल ग्लँड येतं, पिट्युटरी ग्लँड येतं, थायमस येतं, पॅराथायरॉइड ग्लँड येतं, थायरॉइड ग्लँड येतं, पँक्रियाज येतं. पँक्रियाज जी आहे ही बोथ एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन ग्लँड म्हणून ओळखली जाते. तर तुम्ही हे नोट डाऊन ठेवा की पँक्रियाज ही बोथ एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन ग्लँड आहे, बोथ. ओके, त्यानंतर ॲड्रेनल ग्लँड जी लोकेटेड कुठे आहे? किडनीच्या वरती. त्यानंतर इथे ओव्हरी सुद्धा काय आहे तर एंडोक्राइन ग्लँड आहे. आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकतो तेव्हा ओव्हरी हे एक ऑर्गन म्हणून ओळखल्या जाते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. ठीक आहे, पण इथे ओव्हरी काय आहे तर ओव्हरी सुद्धा एंडोक्राइन ग्लँड म्हणून ऍक्ट होते, कारण ओव्हरी सुद्धा काही सिक्रेशन सिक्रिट करत असते जे की आपल्या शरीराला अतिशय महत्वाचे असतात. त्यानंतर टेस्टिस. ओव्हरी कुठे असेल? फिमेलमध्ये. टेस्टिस कुठे आहेत? मेलमध्ये. टेस्टिस सुद्धा प्रायमरी मेल ऑर्गन्स आहेत. ठीक आहे, सेक्शुअल ऑर्गन आहे, पण ते सुद्धा काय एंडोक्राइन ग्लँड म्हणून ऍक्ट करतात. ते सुद्धा काही हार्मोन्स रिलीज करतात. ते कोणते पुढे पाहूया. ओके, त्यानंतर आपण जे एंडोक्राइन ग्लँड
पाहिलेले आहेत त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा जो आहे तो हायपोथॅलॅमस आहे. हायपोथॅलॅमस मध्ये अनेक न्यूरोसिक्रेटरी सेल्स असतात जे काय करतात, हार्मोन्स सिक्रीट करतात. त्यामध्ये तो 2 टाईपचे हार्मोन्स सिक्रीट करतो, एक गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन्स आणि दुसरा आहे सोमॅटोस्टॅटिन. आता हे 2 हार्मोन्स रिलीज करण्यामागे याचा उद्देश काय आहे बघा. आपल्याला तुम्ही या अगोदर कधी ऐकलं असेल पिट्युटरी ग्लँड. तर ही जी पिट्युटरी ग्लँड आहे हिला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, तर हे हायपोथॅलॅमस करतं. इथे जे हा 2 हार्मोन्स रिलीज करतो ना, गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन्स आणि सोमॅटोस्टॅटिन. ओके, तर या हार्मोन्सचं काय काम आहे, हा गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन्स पिट्युटरी ग्लँडमध्ये त्याचं हार्मोन सिंथेसिस करणं आणि ते रिलीज करणं हे काम करतो. आणि त्यानंतर जे सोमॅटोस्टॅटिन हार्मोन आहे जो हायपोथॅलॅमस रिलीज करतो, याचं काम आहे पिट्युटरी ग्लँडमध्ये त्याचं जे हार्मोन सिंथेसिस होतं आणि ते रिलीज होणं बंद करणं हे सोमॅटोस्टॅटिनचं काम आहे. म्हणजे इनडायरेक्टली काय, तर पिट्युटरी ग्लँडवर कंट्रोल कुणाचा आहे, तर हायपोथॅलॅमसचा आहे. इथे लक्षात ठेवायचं 2 हार्मोन्स रिलीज करतो ज्यामध्ये गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन आहे, ते सिक्रीट झाल्यानंतर पिट्युटरीचं सिक्रेशन थांबतं. त्यानंतर आहे सोमॅटोस्टॅटिन, पिट्युटरी ग्लँडचं सिक्रेशन रिलीज होतं त्यानंतर आहे सोमॅटोस्टॅटिन, तो काय करतो तर पिट्युटरी ग्लँडचं सिक्रेशन थांबवतो. तर त्यानंतर पाहूया आपण सगळ्यात महत्त्वाची अशी एंडोक्राइन ग्लँड आहे पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडला मास्टर ग्लँड म्हणून ओळखलं जातं. तुम्ही या अगोदर सुद्धा पिट्युटरी ग्लँडची ही ओळख ऐकली असेल. तर पिट्युटरी ग्लँडला मास्टर ग्लँड म्हणून का म्हणतात, कारण जेवढे इंडोक्राइन हार्मोन्स रिलीज होतात त्यापैकी अर्धे इंडोक्राइन हार्मोन्स ही एकटी पिट्युटरी ग्लँड रिलीज करते, त्यामुळे तिला मास्टर ग्लँड असे म्हणतात. ओके, तर इथे एक क्वेश्चन बनतो, पिट्युटरी ग्लँडला काय म्हणून ओळखलं जातं, मास्टर ग्लँड, हा क्वेश्चन बनतो. त्यानंतर पिट्युटरी ग्लँडचं लोकेशन विचारतात, इथे दिलं नाहीये. तर पिट्युटरी ग्लँड ही वेंट्रल साइडला फोरहेडच्या प्रेझेंट असते. साइडच्या वेंट्रल साइडला पिट्युटरी ग्लँड प्रेझेंट असते आणि ही एका बोनी कॅव्हिटीमध्ये असते. प्रोटेक्टिव्ह अशा बोनी कॅव्हिटीमध्ये असते, त्याला म्हणतात सेला टर्शिका. तर याच्यावर एक्झामला क्वेश्चन्स येऊ शकतो की पिट्युटरी ग्लँड ज्या बोनी कॅव्हिटीमध्ये आहे त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात सेला टर्शिका. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी कोणकोणते महत्वाचे कन्सेप्ट आहे मी तुम्हाला इथे सांगत जात आहे. ओके, या पिट्युटरी ग्लँडमध्ये 2 भाग पडलेले आहेत. त्यामध्ये एक आहे ॲडिनोहायफोफायसिस, एक आहे न्यूरोहायफोफायसिस. तुम्हाला इथे पुढे एक फिगर दिसत असेल, तर यामध्ये तुम्हाला डार्क ऑरेंज कलर आणि फेंट ऑरेंज कलर दिसत आहे. जो डार्क ऑरेंज कलर आहे तो ॲडिनोहायफोफायसिस आहे, ॲडिनोहायफोफायसिस, आणि जो फेंट ऑरेंज कलर आहे तो आहे न्यूरोहायफोफायसिस. हे कशाचे, पिट्युटरीचे 2 भाग झालेले आहेत. पिट्युटरी ग्लँड ही अटॅच आहे कशाला, हायपोथॅलॅमसला. नक्कीच अटॅच असणार आहे, स्टॉकनी अटॅच आहे, स्टॉकनी, ही स्टॉक आहे त्याची, ठीक आहे, नक्कीच अटॅच असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे हायपोथॅलॅमसच कंट्रोल करतं ना पिट्युटरी ग्लँडला, आणि कंट्रोल करण्यासाठी कुठे ना कुठे कनेक्शन असायला हवं, म्हणून हा स्टॉक लाईक स्ट्रक्चर आहे ते अटॅच करतं पिट्युटरी ग्लँडला हायपोथॅलॅमसशी. ठीक आहे, आता आपण वळूया पुन्हा मुद्द्याकडे. आपण याचे पिट्युटरी ग्लँडचे 2 पार्ट पाहिलेले आहे, एक आहे ॲडिनोहायफोफायसिस, दुसरा आहे न्यूरोहायफोफायसिस. जो ॲडिनोहायफोफायसिस आहे पुन्हा यामध्ये 2 पार्ट आहेत. पहिला आहे पार्स डिस्टॅलिस, दुसरा आहे पार्स इंटरमेडिया. ओके, हे एवढं झालं. इथे जो आहे न्यूरोहायफोफायसिस मध्ये इथे पार्स नर्वोसा येतो, या NN वरून तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुमचं कन्फ्यूज होणार नाही. न्यूरोहायफोफायसिस मध्ये जो पार्ट आहे, पोर्शन आहे, त्याला पार्स नरोसा म्हणतात, आणि ॲडिनोहायफोफायसिस मध्ये 2 पार्ट येतात, त्यामध्ये पार्स डिस्टॅलिस आणि पार्स इंटरमेडिया. हे जे पार्स डिस्टॅलिस आहे ना, हा अतिशय महत्वाचा आहे. याला अँटेरियर पिट्युटरी ग्लँड म्हणून ओळखले जातात. अँटेरियर पिट्युटरी ग्लँड म्हणून कोणाला ओळखले जातात असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, तर पार्स डिस्टॅलिसला म्हणून ओळखलं जातात, अँटेरियर पिट्युटरी. ओके,
त्यानंतर आहे पोस्टेरियर पिट्युटरी. कोणाला म्हणतात तर हा जो पार्स नर्वोसा आहे ना, याला पोस्टेरियर पिट्युटरी म्हणतात. लक्षात आलं. आता ह्या जो अँटेरियर पिट्युटरी आहे म्हणजेच पार्स डिस्टॅलिस हा अतिशय महत्वाचा आहे, कारण हाच अनेक एंडोक्राइन हार्मोन्स रिलीज करण्यासाठी मदत करतो, ज्यामध्ये ग्रोथ हार्मोन्स आहेत, प्रोलॅक्टिन हार्मोन्स आहेत, थायरॉइड हार्मोन्स आहेत, ल्युटिनायझिंग, ॲडेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन्स, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन असे अनेक हार्मोन्स हा एकटा पार्स डिस्टॅलिस रिलीज करतो. त्यानंतर जो पार्स इंटरमिडिया आहे तो फक्त एकच हार्मोन्स रिलीज करण्यामागे याचं योगदान असतं, म्हणजे तो हेल्प करतो. तो कोणता तर मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन्स, म्हणजेच हा मेलॅनिन फॉर्म करतो. आता हा मेलॅनिन काय आहे? मेलॅनिन हे आपल्या स्किन पिगमेंटेशनवर अफेक्ट करतं. मेलॅनिन काय करतं? आपल्या स्किनला कलर देतं. जे डार्क लोक असतात ना त्यांच्यामध्ये अतिशय जास्त मेलॅनिन सिक्रेट होतं, आणि जे फेअर लोक असतात ना गोरे त्यांच्यामध्ये कमी मेलॅनिन रिलीज होतं. म्हणजे आपल्या स्किनला कलर देण्याचं काम कोण करतं तर मेलॅनिन करतं, आणि हे मेलॅनिन सिक्रेट कोण करतं? पिट्युटरी ग्लँडचा पार्स इंटरमेडिया हे कंट्रोल करतं. ठीक आहे. त्यानंतर जो पार्स नर्वोसा आहे, पार्स नर्वोसा सुद्धा काही हार्मोन्स रिलीज करत असेल ना, तर हो तो करतो ऑक्सिटोसिन आणि वॉसोप्रेसिन हे 2 हार्मोन्स रिलीज करतो. न्यूरोहायपोफायसिस मध्ये जो पार्स नर्वोसा आहे त्याला पोस्टेरियर पिट्युटरी म्हणतात, आणि तो ऑक्सिटोसिन आणि वॉसोप्रेसिन हे 2 हार्मोन्स रिलीज करतो. हे 2 हार्मोन्स सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. जी फिमेल असते जेव्हा ती प्रेग्नेंट असते आणि तिची जेव्हा डिलिव्हरी सुरू असते तेव्हा हा ऑक्सिटोसिन काय करतो? तिच्या बॉडीवर अफेक्ट करतो. अफेक्ट म्हणजेच काय? जेव्हा तिला